मी मयूर डांगरे आपल्या या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। तर आज आपण वर्ग 8वीचा 13.1 हा प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत। त्या 13.1 प्रॅक्टिस सेट मध्ये काय आहे, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, स्टेट द टेस्ट अँड द करस्पॉन्डिंग ऑफ व्हर्टायसेस बाय विच ट्रायंगल इन ईच पेअर आर कॉन्ग्रुएंट। म्हणजे या मोठ्या प्रश्नाचा अर्थ असा झाला की जे काही आकृती आपल्याला दिलेली आहे, ही आकृती कोणत्या टेस्टनं कोणत्या कसोटीनं ही कॉन्ग्रुएंट आहे हे आपल्याला सांगायचं आहे। त्याच सोबत दिलेल्या आकृतीमध्ये दोन ट्रायंगल असतात किंवा दोन ट्रायंगल आहेत आणि हे दोन ट्रायंगल कोणत्या प्रकारे करस्पॉन्ड आहे एकमेकांना ते आपल्याला सांगायचं आहे। तर पहिल्या नंबरची आकृती बघा, या पहिल्या नंबरच्या आकृतीमध्ये दोन ट्रायंगल आपल्याला दिसून राहिले। याच्यामध्ये पहिला एक ट्रायंगल आहे एक्स डब्ल्यू झेड आणि एक दुसरा एक ट्रायंगल आहे जो आहे वाय डब्ल्यू झेड, असे दोन ट्रायंगल आपल्याला त्यामध्ये दिलेले आहेत। या ट्रायंगल मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयडेंटिटीज म्हणजे काय, तर चिन्ह। या चिन्हांकडे थोडं लक्ष द्यायचं आहे। त्यामधलं एक चिन्ह आपल्याला इथं दिसून राहिलं आणि दुसरं चिन्ह सुद्धा आपल्याला अँगलच्या स्वरूपात आपल्याला इथं दिसून राहिलं। आता हे चिन्ह काय डिनोट करतात किंवा याचा अर्थ काय होते ते थोडं समजून घेऊ। या रेषेवर एक चिन्ह आहे किंवा रेषेवर जर चिन्ह असेल, कधी कधी काय असते तर कधी कधी रेषेवर एक साइन किंवा दोन, कधी तीन सुद्धा असतात। तर या रेषेवरच्या चिन्हाचा अर्थ ती एक साइड आहे हे ते डिनोट करते। त्याच बरोबर जर असं कोपऱ्यामध्ये डॉट असते, कधी क्रॉस असते, कधी छोटं एक प्लसचं साइन असते, हे काय मेन्शन करते तर तो अँगल, तो महत्वाचा तो मेन्शन करते। तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता आपण बघूया सर्वात पहिले तर या आकृतीबद्दल। प्रश्न पहिला काय आहे तर टेस्ट कोणती लागू होते ते बघूया। इथं बघा एक चिन्ह दिसून राहिलं, हे चिन्ह म्हणजे ही बाजू आहे साइड, ही साइड झाली, ही बाजू झाली। त्यासोबत इथं सुद्धा एक अँगल दिसून राहिला आणि या त्रिकोणाची एक्स डब्ल्यू झेड या त्रिकोणाची ही सुद्धा एक साइड झाली। म्हणजेच इथं हा जो ट्रायंगल आहे, द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट बाय साइड एंगल टेस्ट। हा जो ट्रायंगल आहे हा कॉन्ग्रुएंट आहे, कोणत्या टेस्टनं कॉन्ग्रुएंट आहे तर साइड एंगल टेस्टने। त्यासोबत मग दोन कोणते, इन किंवा अंडर हा शब्द सुद्धा लिहू शकतो आपण, अंडर द करस्पॉन्ड बाय एक्स डब्ल्यू झेड करस्पॉन्ड वाय डब्ल्यू झेड। हे जे दोन ट्रायंगल आहे हे करस्पॉन्ड आहे एकमेकांना आणि त्यासोबत कोणती टेस्ट लागू होत आहे तर साइड एंगल ही टेस्ट इथं लागू होत आहे। या सोबत दुसरा एक प्रश्न बघूया। एक दुसरी आकृती दिलेली आहे, या दुसऱ्या आकृतीमध्ये थोडं ऑब्झर्व करायचं। इथं एक दोन रेषा दिसून राहिल्या, इथे एक अँगलचं चिन्ह दिसून राहिलं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, नेहमी जेव्हा काटकोन त्रिकोण असतो, जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो, त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये फक्त आणि फक्त एकच कसोटी लागू होते, एकच टेस्ट लागू होते। ती म्हणजे कोणती तर ती हायपोटेनियस साइड टेस्ट लागू होते। म्हणून आपण लिहिणार आहोत द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट बाय हायपोटेनियस साइड टेस्ट। हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार तो ते ट्रायंगल काय झाला, तो कॉन्ग्रुएंट झाला, एकरूप झाला। त्यासोबत अंडर द करस्पॉन्डिंग बाय कोणते दोन ट्रायंगल आहे यामध्ये तर पहिला ट्रायंगल आहे जो आहे के जे आय हा करस्पॉन्ड आहे कशासोबत आहे तर एल जे आय सोबत। हा झाला दुसरा प्रश्न। यासारखा तिसरा प्रश्न बघूया आपण। चला तर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न बघूया या प्रॅक्टिस सेट मधला। या प्रॅक्टिस सेट मध्ये
एक आकृती दिलेली आहे, ज्या आकृतीमध्ये तुम्हाला दोन ट्रायंगल दिसून राहिले. कोणता ट्रायंगल? तर सर्वात पहिले एक ट्रायंगल दिसून राहिला जो आहे HEG आणि दुसरा एक ट्रायंगल आहे जो आहे FEG. असे दोन ट्रायंगल आपल्याला इथं दिसून राहिले आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक आयडेंटिटी दिलेली आहे त्यांनी. जशी या बाजूला एक लाईन दिसत आहे तशीच या साइडवर आपल्याला दोन साइड दिसत आहे आणि त्यासोबत सोबत तिसरी साइड जी आहे ती म्हणजे या ट्रायंगलची ही झाली आपली तिसरी साइड. म्हणून हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल साइड 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 या टेस्ट नुसार तो काय झाला? कॉन्ग्रंट झाला. म्हणून आपण लिहिताना कशा प्रकारे लिहिणार आहोत? तर द ट्रायंगल आर congruent by S test under the correspondence to HEG corresponding FGE. त्यानंतर चौथ्या नंबरचा प्रश्न बघूया. यामध्ये दोन वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला दिसून राहिल्या. मग दोन वेगवेगळ्या आकृत्या आहेत तर खूप सोपे प्रश्न आहे. मग यामध्ये फक्त आयडेंटिटीचा विचार करू आणि आयडेंटिटीज बघू. तर इथं बघा एक अँगल डिनोट करणारा एक छोटा सिम्बॉल आपल्याला दिसून राहिला. त्यासोबत सोबत एक साइड डिनोट करणाऱ्या दोन लाईन्स दिसून राहिल्या आणि परत एक अँगल जो डिनोट करणारा आपल्याला एक चिन्ह दिसून राहिला. यामुळे हा जो ट्रायंगल आहे यम, ठीक आहे, तर बघूया. तर समोर लिहूया आपण द ट्रायंगल आर कॉन्ग्रंट बाय अँगल साइड अँगल अँगल साइड अँगल टेस्ट अंडर द correspondence in ट्रायंगल आहे आपला SMA corresponding apply TP किंवा OPT. यानंतर आपण पाचवा नंबरचा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न बघूया. त्यामधला आपल्याला इथं एक आकृती दिसून राहिली आणि या आकृतीमध्ये दोन ट्रायंगल आहे. त्यामधला पहिला ट्रायंगल जो येते तो आहे MTN नावाचा आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो आहे STN नावाचा, ठीक आहे. आणि त्यासोबत सोबत आपल्याला काही आयडेंटिटी सुद्धा दिसून राहिला, काही चिन्ह सुद्धा दिसून राहिले. जसे या MT साइडवर हे चिन्ह आपल्याला दिसत आहे. त्यासोबत सोबत इथं अँगल करणारा एक चिन्ह दिसून राहिलं आणि इथं सुद्धा आपल्याला अँगल डिनोट करणारा एक चिन्ह दिसून राहिलेलं आहे. तर कोणती टेस्ट लागेल हे तुम्ही सांगू शकता का? चला बरं मित्रांनो, 2 मिनिटं तुम्हाला देतो मी. लगेच लवकरात लवकर पटापट याचं आन्सर तुम्ही काढून बघा. A few moments later, 2000 years later, 1 eternity later. तुम्ही आन्सर चला आता बघूया की कोणाचा आन्सर बरोबर आहे ते सुद्धा आपण बघूया. तर सुरुवातीला आपण लिहिताना कशा प्रकारे लिहित असतो? सोल्युशन मध्ये द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट बाय कोणती टेस्ट लागेल? तर इथे लागणार आहे साइड अँगल अँगल साइड अँगल अँगल टेस्ट. ही इथे लागणार आहे. त्यानुसार हे काय होणार आहे? कॉन्ग्रंट होणार आहे, एकरूप होणार आहे. त्यासोबत सोबत अंडर मग कोणते दोन ट्रायंगल्स आहे? तर अंडर द करस्पॉन्ड इन कोणते दोन ट्रायंगल आहे? तर पहिला ट्रायंगल आहे MTN करस्पॉन्डिंग STN. हे दोन ट्रायंगल काय आहे? एकमेकांना करस्पॉन्ड आहे. आणि कोणती कसोटी लागून राहिली, कोणती टेस्ट लागून राहिली? तर SAA टेस्ट नुसार ते काय झाले? दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि
बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्यासोबत नक्कीच तुम्ही कमेंट करा कशा प्रकारचा व्हिडिओ तयार झालेला आहे